आज बनत आहेत कोथिंबीरच्या वड्या. तर त्यासाठी इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून थोडीशी वाळवून म्हणजे तुम्ही पुसून घ्या टिश्यूने वगैरे आणि छान अशी चिरून घ्यायची आहे. आता इथे लसूण वाटून घ्यायचं आहे. इथे लसूणमध्ये मीठ घातलं थोडंसं आणि पेस्ट करून घ्यायची आहे. आता लसूण वाटून झाला की आपण जिरं आणि ओवा दोन्ही एकत्र वाटून छान पावडर बनवून घेऊया. आता इथे एक ताटात कोथिंबीर घ्यायची आहे. त्यात बेसन पीठ घालायचं आहे. 2 वाट्या बेसन पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ असं घातलं आहे. आता आपण जे वाटलेलं जिऱ्याचं वाटण होतं ते घालूया. लसूणची पेस्ट घालायची आहे. हळद घाला. तिखटसाठी वाटलेली मिरची घाला. तीळ घाला. आता तेल टाकायचे आणि पाणी टाकत छान याचं डो बनवून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पीठ मळू नका, नाहीतर मग ते एकदम असे तुटतील, त्याचा शेप बरोबर येणार नाही. आता इथे चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि डबल बॉयलर मेथडने उकडून घ्यायचे आहेत छान. एक 10 ते 15 मिनटं उकडायचं आहे. त्यानंतर तुम्ही टूथपिक किंवा असं चाकू आतमध्ये घालून चेक करू शकता की पीठ शिजलं आहे का. आता शिजल्यावर तुम्ही ह्याला असं पण खाऊ शकता, पण तेलात थोडंसं एक फ्राय करून घेतलं शॅलो फ्राय की खूपच खमंग लागतात. आता त्यासाठी इथे मी अशा ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि मग थोडंसं तेलात फ्राय करून घेणार आहे. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा अशाच पण खाऊ शकता. तर बघू शकता तुम्ही चवदार अशा आणि खमंग एकदम खुसखुशीत अशा आपल्या कोथिंबीरच्या वड्या रेडी आहेत. अशाच रेसिपींसाठी सबस्क्राईब करा.